नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत ब्युटी ग्रूमिंगचं महत्त्व आणि या क्षेत्रातील करिअर या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात लीज ब्युटी सेंटर आणि स्पाच्या संचालिका लीना खांडेकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी लीना मॅडम यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्ते. लीना खांडेकर यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास त्या लीज ब्युटी सेंटर आणि स्पाच्या संचालिका आहेत. त्यांनी सिडेस्को इंटरनॅशनल परीक्षेत पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. स्किन ब्युटी बॉडीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. हेअर डिझायनिंग कोर्स टोनी अँड गाय सिंगापूर आणि लंडन मधून त्यांनी केलंय. तसंच त्यांनी आतापर्यंत 15,000पेक्षा अधिक फॅशन आणि ब्रायडल मेकअप केलेत. इतकंच नाही तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरही त्यांनी मोठं काम केलंय. लीना खांडेकर यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंटचंही शिक्षण घेतलंय. असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी आणि कॉस्मेटॉलॉजिस्टच्या त्या मेंबर आहेत. या क्षेत्रात लीना यांना अनेक बक्षिसं देखील मिळाली आहेत. 2009 मध्ये त्यांना महिला उद्योजिका म्हणून उत्कृष्ट बिझनेस प्लॅन पुरस्कार देण्यात आलाय. तर 2011 मध्ये बेस्ट हेअर आणि फॅशन शो मधील मेकअपसाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. त्या सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असतात. पुण्यात तसंच महाराष्ट्र आणि भारतात त्याचबरोबर भारताबाहेरही त्या मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. ब्युटी ग्रूमिंग आणि करिअर मार्गदर्शनासाठी त्या जात असतात आणि गृहिणी, कॉर्पोरेट्स त्याचबरोबर ह्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी त्या नेहमीच मार्गदर्शन करतात. त्यांचा एकूणच ह्या क्षेत्रातील अनुभव आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून काही अधिक ब्युटी ग्रूमिंगची माहितीही जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत लीना मॅडम. पहिला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हे क्षेत्र का निवडलं? मला या क्षेत्राची पहिल्यापासूनच आवड होती. 10वी पास झाल्यानंतर आई वडिलांनी विचारलं होतं की तुला काय करायचं, आणि माझं उत्तर होतं की मला ब्युटी या क्षेत्रातच काम करायचं आहे. एकतर खूप विश्वास होता की या क्षेत्राला पुढे जाऊन निश्चितच महत्वाचं स्थान मिळू शकतं आणि एक आकर्षण होतं मला या क्षेत्रात काम करायचं. त्याचप्रमाणे माझे जेव्हा ग्रुपमध्ये बाकीचे सर्वजण वेगवेगळे विषय निवडत होते, वेगवेगळ्या करिअरच्या गोष्टी करत होते, तेव्हा मला ह्या गोष्टीबद्दल आवड असल्यामुळे मी हेच क्षेत्र घेऊन काम करायचं ठरवलं. आणि काम करत असताना की नुसतंच हेअर, फॅशन आणि फेशियल्स हे मला काही शिकायचं नव्हतं, तर त्याच जोडीला मला त्यामध्ये मॅक्सिमम शास्त्रोक्त ज्ञान घ्यायचं होतं, जेणेकरून कुठल्या ट्रीटमेंट कशासाठी होतात, मग ह्या स्किनवर हीच ट्रीटमेंट का झाली पाहिजे, किंवा हा मेकअप ह्याच पद्धतीने का करायचा, की मेकअप घेतलाय, पावडर लावली, लिपस्टिक लावली इतपत न राहता त्याला अजून सखोल काही ज्ञान त्याच्यामधनं प्राप्त करता येईल का, ह्या पद्धतीने मी शिकत गेले. आणि जसं शिकत गेले लक्षात आलं की आपला इंटरेस्ट जास्त जास्त डेव्हलप होतोय, तळमळ वाढतीये शिकण्याची. आणि नवीन नवीन गोष्टी शिकत जाताना तुलाही माहितीच असेल की आपल्याला अजून त्यातलं काही मिळते का, अजून त्यातलं काही मिळते का, ही एक हाव निर्माण होते. आणि ती हाव होती आहे आणि अजूनही माझी राहील कायमच. त्या दृष्टीने भरपूर शिक्षण घेतलं. मला असं सांगायचं आहे की ब्युटी हे क्षेत्र नुसत्या मी मगाशी म्हणलं तसं की फेशियल केलंय, आयब्रो केलंय, थ्रेडिंग केलंय एवढं आता राहिलेलं नाही, नुसतं मर्यादित. खूप अवेअरनेस वाढला आहे आणि ती कल्पना थोडीशी आधी कुठेतरी एक स्ट्रॉंग आपल्याला फिलिंग असतं तसं होतं आणि तसंच ते पुढे घडतंय हे पाहून अजून आनंद होतोय. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बॉडीचे पार्ट्स, त्याचे ओरिजिन इन्सर्शन्स, त्याच्याबरोबर कॉस्मेटॉलॉजी, की हे इन्ग्रेडियंट ह्या फेसला का वापरायचंय, ह्या केसांना हीच ट्रीटमेंट आणि हेच प्रोडक्ट का वापरायचंय, या सर्व गोष्टींचं ज्ञान सखोल मिळतंय आणि अजून जास्त प्रमाणामध्ये घेण्याचा मी तो प्रयत्न करते. नक्कीच. आणि हे सखोल ज्ञान मिळवणं फार महत्वाचं असतं आणि अर्थातच त्याचा फायदा प्रत्येकालाच होत असतो सखोल ज्ञानाचा. आणि तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. आतापर्यंत तुम्ही जवळपास 15,000पेक्षा अधिक मेकअप केलेले आहेत, फॅशन असेल किंवा ब्रायडल असेल. मात्र नेमकं ब्युटी ग्रूमिंग म्हणजे काय, ह्याचं महत्व काय आहे? आतापर्यंत आपण असं बघतो की जे पूर्वी आपण करत होतो किंवा अजूनही काही लोकांच्या मनामध्ये असा समज आहे की लग्न कार्य आली, काही महत्वाचा कार्यक्रम आला तरच पार्लरमध्ये जायचं, तरच आवरायचं, तरच असा मेकअप करायचा. पण हे आता राहिलेलं नाही आणि नाही राहायला पाहिजे. कारण की आता ज्या पद्धतीने बायका किंवा आपण असं म्हणू महिला ज्या पद्धतीने कार्य करतायत आणि सगळीकडे, तर प्रत्येक दिवशी त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना व्यवस्थित दिसणं तितकंच गरजेचं आहे. आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये घर, मुलं आणि काम ह्या सर्वांच्या ओढाओढीमध्ये थोडंसं स्वतःकडे कुठे दुर्लक्ष होत नाही ना, याची त्यांनी बारकाईने काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि त्या दृष्टीने आपण स्वतःकडे कितपत जास्त छान लक्ष देऊ शकतो त्यावर त्यांचा भर असला पाहिजे. त्यासाठी ब्युटी ग्रूमिंगचं मार्गदर्शन आपल्याकडे जे होत असतं त्यामध्ये आम्ही नुसतंच तुम्ही कुठलं ट्रीटमेंट करा हे न
सांगता तुमचा एकंदर आउटफिट कसा असला पाहिजे, तुम्ही कशा प्रकारचा पेहराव केला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं त्या वेळेला बोलणं कसं असलं पाहिजे, या गोष्टीचे बारीक बारीक गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर त्याचा तुमच्या नुसतं स्किन हेअर हे तर आपण छान ठेवू शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्यालाच आपण इमेज एक चांगली आणि एक छाप पाडतो आपण लोकांसमोर किंवा समोरच्या व्यक्तीसमोर, त्याच्यावरती निश्चित फरक पडतो. अगदीच छोटं उदाहरण द्यायचं झालं तर, आणि ह्याच्यामध्ये नुसतंच मला गृहिणी किंवा वर्किंग किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना इन्क्लूड नाही करायचंय, तर ह्याच्यामध्ये स्टुडंट्सनी किंवा ज्या विद्यार्थी फ्रेशर्स आहेत ज्यांना आज पास आउट झाल्यात आणि उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर त्यांनी सुद्धा ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे निश्चितच. अगदीच छोटं उदाहरण द्यायचं झालं तर, मला एरोस्टेसच्या इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर कसा पेहराव असला पाहिजे, माझी बोलीभाषा त्याच्यात कशी असली पाहिजे, मी कसं बसायला पाहिजे, ह्या गोष्टींवरती आपण बारीक कल दिला पाहिजे, जेणेकरून ब्युटी ग्रूमिंगला अजून महत्व येईल. आणि त्याचं आपलं ब्युटी जे आपण आपलं सौंदर्य खरं तर मुळातच असतं, मात्र अजून त्या सौंदर्यात भर पडते आणि अर्थातच आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी फार उपयोगी पडू शकतं आणि समोरच्यावरती कसा प्रभाव आपला पडू शकतो यासाठी फार महत्वाचं आहे. मात्र लीज ब्युटी सेंटर आणि स्पा मध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट देतात ह्याबद्दल थोडक्यात सांगा. ब्युटी ग्रूमिंग या विषयावरती जर बोलायचं झालं तर आपल्याकडे काही ठराविक सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यामध्ये, आणि शास्त्रोक्त पद्धतीने ते तयार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दिसतो. आज मी स्वतःवरती प्रत्यक्षात जरी तो कलर नाही लावला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये समजतं की मला हा कलर कसा दिसेल, मला हा हेअरकट कसा दिसेल, किंवा मी ह्या पद्धतीचा मेकअप जर घेतला तर मला कसा तो जाणवेल. या पद्धतीने आम्ही ते त्यांना दाखवतो आणि तशा पद्धतीने ते काम त्यांच्यावरती केलं जातं त्यानंतर. आणि ह्याच जोडीला स्किन स्कॅनर्स आहेत, हेअर स्कॅनर्स असतात, त्याच्यामध्ये तुमच्या त्वचेचं आणि तुमच्या केसांचं पूर्णपणे बारकाईने परीक्षण केलं जातं आणि मगच त्याच्यावरती कुठली ट्रीटमेंट करता येईल ते निदान दिलं जातं. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स ह्या सेंटरमध्ये अवेलेबल आहेत. त्यात थोडंसं कोणत्या ट्रीटमेंट्स तुम्ही साधारणतः देता, कारण की नॉर्मल त्वचा वेगळी असते, थोडीशी ड्रायनेस असतो काही त्वचांमध्ये, तर कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही प्रेफर करतात? ट्रीटमेंट ही निश्चितच स्किन टाईप बघूनच केली पाहिजे. आणि मी म्हणलं तसं की तुमच्या स्किनवर काही पिगमेंटेशन आहे का, बारीक काही स्पॉट्स आहेत का, किंवा तुम्हाला आणखीन काही ॲक्ने, रोझेसिया किंवा बारीक सारीक कुठले स्किन डिसीज आहेत का. डिसीज इन द सेन्स त्या स्किनवरती तुम्हाला काही ठराविक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्या एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणा किंवा एखाद्या कारणासाठी त्या लपवायच्या आहेत, तर त्या पद्धतीने त्यावरती ट्रीटमेंट केली जाते. आणि ह्याच जोडीला मी मगाशी म्हणलं तसं की केमिकल पिल्स आणि हर्बल पिल्सचाही आम्ही ह्याच्यामध्ये वापर करतो. गरजेप्रमाणे त्या गोष्टी तिथे वापरल्या जातात आणि कॉस्मॅटिक्स जे आहेत ते त्या पद्धतीनेच लोकांना निश्चितच वापरता आले पाहिजे. बरोबर. आणि त्या पद्धतीची मग तुम्ही ट्रीटमेंट देतात. मात्र मला असं विचारायचं की बऱ्याचदा केसांमध्ये वेगळेपणा केला, म्हणजे हेअर कट केला किंवा त्याच्यामध्ये अजून काहीतरी नवनवीन आपण तंत्रज्ञान वापरून काहीतरी वेगळं, म्हणजे एखाद्याचे कुरळे असतील तर स्ट्रेटनिंग केलं तर त्याचा वेगळा फरक पडतो, त्याची पर्सनॅलिटी विकसित होते, म्हणजे डेव्हलप होते, वेगळा लुक येतो एकूणच चेहऱ्याला. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हेअर वीग वगैरे वापरले जातात का? बरोबर. हेअर वीगचा हा एक खूप मोठा भाग आहे आजकाल. जेव्हा आम्ही मार्गदर्शनासाठी कुठल्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जातोय किंवा मी म्हणलं तसं की व्यावसायिक बायका जेव्हा काही वेगळ्या प्रेझेंटेशनसाठी उभा असतात तेव्हा त्यांना तर स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे आणि ग्रूमिंगकडे निश्चितच खूप जोर दिला पाहिजे. त्यासाठी हेअर वीगचा वापर एक होऊ शकतो. दुसरं कारण, ज्यांचे केस अतिशय विरळ झालेले आहेत आणि बायकांमध्ये काही हार्मोनल चेंजेसमुळे पुढच्या हेअरलाईन पासून केस जे विरळ होतात ते कधी कधी, आणि केस हा अतिशय बायकांचा सौंदर्याचा एक खूप मोठा भाग आहे आणि तो जर विरळ झाला तर निश्चितच कॉन्फिडन्सही, त्यांचा आत्मविश्वास थोडासा खचतो. त्यासाठी म्हणून हे खूप छान ऑप्शन आहे जिथे तुम्ही सरळ केसांचे वीग वापरू शकता, कुरळ्या केसांचे वीग वापरू शकता आणि तशा पद्धतीची सोय आपण त्यांना निश्चित करून देतो. मात्र हे परमनंट वीग असतात की तुम्ही कधी पण? नाही, दोन प्रकार येतात. परमनंट पण आपण करून देऊ शकतो आणि तुम्ही काढघाल करू शकता त्याची, पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही ठेवू शकता. आणि अर्थातच तुम्ही मगाशी सांगितलं की लीज ब्युटी सेंटरमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट देखील शिकवलं जातं. कशा पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही उठा बसायला पाहिजे, कारण की चार लोकांमध्ये आपण बसताना खास करून महिला वर्गांना थोडंसं कॉन्शियसनेस येतो, पुरुष मंडळी समोर असतात, मग कशा पद्धतीने तुम्ही हे म्हणजे शिक्षण देतात?
मी म्हणलं तसं की जेव्हा ब्युटी ग्रूमिंग हा विषय आला आणि जेव्हा मला खरं तर या क्षेत्रात यायचं होतं तेव्हा आपण काहीतरी वेगळं करायचं हे ठरवूनच मी काम केलं होतं आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने काम आम्ही करतो ह्या विषयावरती सुद्धा की इतर गोष्टींपेक्षा आपल्याला काय वेगळं देता येईल आणि यांच्यामधली पर्सनॅलिटीला किंवा आत्मविश्वास काहींचा खचलेला असतो त्यांना कसं आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. कारण काय होतं, तुम्ही जेव्हा एक कुठेतरी तो एक न्यूनगंड येतो लोकांच्या मनामध्ये आणि मग मला समोरच्याशी बोलताना खूप काही येत असतं, खूप काही आपल्याला चांगल्या गोष्टी कला असतात, गुण असतात, पण कधीतरी एक तो डिमोटिवेट होतो, आपला आत्मविश्वास खचतो आणि आपण त्या गोष्टीला तसं साजेसं उत्तर देत नाही किंवा आपल्याकडून ते तसं घडत नाही. ते करण्याकरता आपले काही ठराविक सेशन्स आहेत ज्यासाठी एक आम्ही वेगळ्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्यांचे सेशन्स असतात आणि हे सेशन्स आपण पुण्याच्या बाहेर आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणि अरेंज केले जातात. वेगळ्या ठिकाणी आपण पण मग मात्र 1 महिन्याचा असं सेशन असतं की साधारणतः किती 6 महिन्याचा कोर्स वगैरे हा पूर्ण? तसं नसतं. आता हे कॉर्पोरेट सेक्टर्सला जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्यांच्याजवळ प्रचंड कमी वेळ असतो आणि अशा वेळेला आपण त्यांच्यासाठी छोटे कोर्सेस डिझाइन करतो, जसे 2 दिवसाचे 3 दिवसाचे वगैरे कोर्सेस असतात. प्रात्यक्षिक देऊन ते कोर्सेस केले जातात आणि डेमोज असतात त्यांच्या समोर. वेगवेगळ्या सॉफ्टवेअर इंजिनियरचं आहे, त्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे, कोणी अजून डॉक्टर आहे त्यांच्या. तर ह्या पद्धतीच्या प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रात्यक्षिक आम्ही देतात आणि शिवाय बाकी सेशन्स आपले रेग्युलर चालू असतात. नक्कीच. मला अजून बरेच काही प्रश्न विचारायचे, पण एक छोटासा ब्रेक येते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. एक घेऊया छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा हितगुज हा आमचा खास कार्यक्रम. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ब्युटी ग्रूमिंगचं महत्व आणि ह्या क्षेत्रातील करिअर ह्या विषयावर. ह्या विषयावर मार्गदर्शन करतायत लीना खांडेकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. मगाशी आपण लीज ब्युटी सेंटर बद्दल विचारलं मी तुम्हाला प्रश्न, मात्र तिथे स्पा देखील केला जातो. म्हणजे नेमकं स्पा म्हणजे काय आणि म्हणजे स्पाची ही ट्रीटमेंट काय काय आहे म्हणजे एक्झॅक्टली? बायकांशी निगडीत ज्या गोष्टी असतात की मगाशीच बोलले की घर, मुलं आणि बाकी आपल्या करिअर ओरिएंटेड ज्या गोष्टी असतात याच्यामध्ये कधी कधी तणावामुळे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्या बाईवरती जे प्रेशर येतं त्यामुळे तिचा एनर्जी लेवल खूप डाऊन होत असते. बरोबर. कार्यक्षमता जर कमी झाली तर निश्चितच उत्साहही कमी होतो. ती वाढवण्यासाठी आणि तिच्यामध्ये तो एक कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हणा किंवा अशा पद्धतीचे ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर खरं तर ह्या स्पा ट्रीटमेंट जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. अनेक वर्षांपासून चालत आलेलं आपलं आयुर्वेद शास्त्र जे आहे त्यावर थोड्याफार प्रमाणात आधारलेल्या ह्या ट्रीटमेंट्स आहेत. स्पा ट्रीटमेंट्स ह्या औषधी गुणधर्मांयुक्त पाण्याच्या माध्यमातून केल्या जातात. आपले इतर जे प्रोडक्ट्स असतात त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आणि त्याच्यामधले घटक ह्याच्यामध्ये वापरले जातात आणि निरनिराळ्या पद्धतीचे मसाजेस म्हणा किंवा निरनिराळ्या पद्धतीचे म्हणजे हे त्वचेवर, बॉडीवर, केसांवर सगळीकडेच ह्याचा निश्चितच उपयोग होतो. किंवा आता जे वातावरणामध्ये प्रदूषण आपण बघतो त्याच्यामुळे जे फ्री रॅडिकल्स येतात, त्वचेवर बसतात, केसांवर बसतात, त्यामुळे केसांशी आणि त्वचेचे जे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात. पूर्वी एवढं दिसायचं नाही, दिसत नव्हतं. बरोबर. तर ह्या गोष्टींवरती ह्या ट्रीटमेंट जास्त काम करतात. हे सर्व करत असताना जर मी असं म्हणेन की ह्या ट्रीटमेंट जर तुम्ही नियमित घेतल्या तर आपण जर 40 वर्षाचे असू तर कुठेतरी 35 वर्षाचे पण नक्कीच दिसू शकतो. एक 5 वर्षांनी आपलं स्किनचं वय मागे येतं आणि हे कोणाला नाही आवडणार. बरोबर. तर ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मसाज, त्याच्यानंतर सांधेदुखी म्हणा किंवा जॉईंट कुठल्याही प्रकारचा लोअर बॅक पेन झालं तर हे जे बायकांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये खूप जास्त आपल्याला हे प्रॉब्लेम्स दिसून येतात त्याच्यावरती हे सोल्युशन चांगलं निघतं. अगदीच मसाजची नावं घ्यायची झाली तर डीप टिश्यू मसाज आहे, रिफ्लेक्सॉलॉजी आहे किंवा तुमच्या स्पोर्ट्स मसाज आपण देतो, थाई मसाज देतो, अभ्यंग मसाज आहे. तर ह्या प्रत्येक मसाजला एक काहीतरी वैयक्तिक त्याचं महत्व आहे आणि ते त्या पद्धतीने केलं तर निश्चित तुम्हाला त्याचे फायदे जाणवतात. आणि हे जे प्रकार आपण करतो, एक छोटंसं उदाहरण मला निश्चित द्यायला आवडेल की आपल्या शरीरातले रिफ्लेक्सॉलॉजी या ट्रीटमेंट करत असताना आपल्या शरीरातले जवळपास सर्व भाग हे पायाच्या, हाताच्या तळव्यांवर आणि कानावरती त्याचे पॉइंट्स आहेत. तर हे जेव्हा तुम्ही ठराविक अगदी तांत्रिक पद्धतीने त्याचा मसाज होतो आणि व्यवस्थित तुम्ही ते करता त्यावेळेला जर बाकी शरीरात कुठे काही अडचणी असतील तर त्याचं तुम्हाला एक
कळून येतं त्या पद्धतीचा तो पॉइंट प्रेस करत असताना तिथे गाठ लागेल, कडकपणा लागेल. तर आता काही 1 महिन्यांपूर्वीच असं झालं होतं की रिफ्लेक्सॉलॉजी ट्रीटमेंट चालू होती आणि अशा पद्धतीचं तळव्यांवरती एका ठिकाणी अशी गाठ आढळली. आम्ही फक्त त्यांना म्हणलो की तुम्ही काही चेकअप्स केले आहेत का एवढ्यात, तर तुम्ही जरा करून घ्या. जेव्हा त्यांनी चेकअप केले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की तो फर्स्ट स्टेज कॅन्सर होता आणि ब्रेस्ट कॅन्सर होता. त्यावेळेला वेळेत ते कळल्यामुळे त्यांना त्याच्यावरती काही उपचार करून ते क्युअर झाल्या आणि त्या आता खूप अगदी समाधानाने त्या वेळेला सांगायला आलं होतं की हे माझ्या तेव्हा लक्षात नव्हतं आलं. पण सांगण्याचा हेतू हा की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स घ्यायला सुरू करता आणि जेव्हा नियमित घ्याल तेव्हा तुम्हाला असं सगळ्यांनाच होईल असं नाही, पण त्यातनं तुम्हाला पुढे जाऊन जर काही त्रास होणार असतील तर त्याच्यापासून तुम्ही निश्चितच मागे राहू शकता आणि तुम्ही स्वतःला सावरू शकतात. नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर आताच तुम्ही विषय काढलाय की बऱ्याचदा असं तरुण झाल्यासारखं वाटतं, कारण की अर्थातच जरी वय 40 असलं तरी 35शी वाटते. मात्र वयात येणाऱ्या मुलींमध्ये खास करून हार्मोनल चेंजेस पाहायला मिळतात. अशा वेळेस ह्या मुलींना कोण द्यायला पाहिजे, म्हणजे स्पा मध्ये खास करून? हार्मोनल चेंजेस जे घडतात ते अनेक कारणांनी घडतात. पहिली गोष्ट तर वयात येणाऱ्या मुलींमध्ये जे घडतं ते सर्वात महत्वाचं म्हणजे पिंपल्स, ज्यालाच आपण ऍक्ने म्हणतो, मुरुम फुटकळ्या म्हणतो. तर ह्याच्यासाठी जे प्रोडक्ट्स वापरले जातात ते त्वचेला एकतर ड्राय करणारे प्रोडक्ट्स असतात आणि जेणेकरून स्पा ट्रीटमेंटमध्ये आम्ही त्याला अँटी ऍक्ने ट्रीटमेंट्स असं म्हणतो. त्यामध्ये काही ठराविक मशीन पद्धतीचा वापर केलेला आहे आणि त्याच्यापासून आपण ती क्युअर करतो. पुन्हा एकदा त्वचेचं नीट परीक्षण केल्याशिवाय कुठलेही सल्ले ह्याच्यामध्ये दिले जात नाहीत, कारण वयात आलेल्या मुलींना हे प्रॉब्लेम्स किती काहीतरी पुढे 2-4 वर्ष का होईना हे होणारच असतात. त्यामुळे त्या पद्धतीला त्या योग्य त्या मार्गानेच ती ट्रीटमेंट केली जाते. बरोबर. त्याचबरोबर आजकाल कॉलेजमधल्या मुलींमध्ये हेअर कलर लावण्याची काही ट्रेंड आलेला आहे जो काही, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की पुढे जाऊन भविष्यात हे जे केस आहेत ते केस गळायला सुरुवात होते. अशा वेळेस कलर थेरपी म्हणून तुमचं एक प्रोडक्ट आहे, तर ते काय आहे एक्झॅक्टली? कलर थेरपी ही ट्रीटमेंट पूर्ण तसं पाहता खूप वेगळी ट्रीटमेंट आहे जी आम्ही स्पा बरोबर निश्चितच कंबाईन करू शकतो. हेअर कलर आणि हेअर कलर थेरपी हे 2 खूप वेगळे विषय आहेत आणि त्याच्याबद्दल खूप मोठा गैरसमज आहे बाहेर. कलर थेरपी ही आपल्या जे 7 रंग आहेत त्या प्रत्येक रंगाला आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि माणसाचा मूड आणि त्या थेरपीमुळे तुमचा तो मूड चेंज होऊ शकतो. तुम्हाला काही जर ठराविक भागांवरती 7 चक्र जी असतात आपल्या शरीरामध्ये त्याच्यावरती त्या थेरपीचा छान उपयोग होतो. मी पुन्हा सांगेन की अंग दुखतं आपलं, बऱ्याचदा आपल्याला थकवा येतो, कधीतरी उगीच निराश वाटतं आणि मूड नसतो कामाचा. आता अशा वेळेला अशा पद्धतीच्या थेरपीचा जर अवलंब तुम्ही करून घेतलात तर त्याचा उपयोग निश्चितच तुमची एनर्जी गेन करण्यासाठी होतो आणि आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स अर्ध मेले झालेले असतात, ज्याला आपण डेड सेल्स व्हायला जवळपास जे आलेले असतात, त्यांना पुन्हा जिवंत करायला आपण मदत करतो. त्याच्यामुळे त्वचा अजून तजेलदार दिसायला निश्चितच तजेदार तर दिसतेच, तुम्हाला एनर्जी येते ना, आणि एनर्जी आल्यावरती जो काही उत्साह येतो त्या उत्साहात तुम्ही अजून जास्त काम करू शकता, कार्यक्षमता वाढते तुमची निश्चितच. त्यामुळे हेअर कलर हा भाग पूर्ण वेगळा आणि कलर थेरपी हा भाग पूर्ण वेगळा. तर अशाच पद्धतीचा कलर थेरपी, मेडिटेशनचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला निश्चितच स्पा ट्रीटमेंटचं महत्व इतर ट्रीटमेंट्स पेक्षा खूप जास्त प्रमाणात जाणवतं. नक्कीच. यालाच एक स्पा SPA स्पा असं जे आहे त्याला सॅनिटस पर ॲक्वा असं म्हणतात, म्हणजे तुमची आत्मशुद्धी. आणि आत्मशुद्धी ही त्या ट्रीटमेंट योग्य प्रकारे केलेल्या ट्रीटमेंट मधनं होते, त्यालाच निश्चितच खूप महत्व आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक कार्य देखील करतात. मला ह्याच्यावरती यायचे, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करते. हितगुज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ब्युटी ग्रूमिंगचं महत्व आणि ह्या क्षेत्रातील करिअर ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात लीना खांडेकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. लीना मॅडम, तुम्ही ह्या क्षेत्राशी निगडीत सामाजिक कार्य देखील करतात, त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यापासूनच नुसता व्यावसायिक दृष्टिकोन या क्षेत्राकडे न ठेवता त्याच्याशी निगडीत काहीतरी सामाजिक बांधिलकी पण असायला पाहिजे असा एक ओढा होता, त्याची आवड होती. त्या दृष्टीने आपण ह्या क्षेत्राला धरूनच काहीतरी काम करूया असं मनामध्ये इच्छा होती.
तसं सुरुवात करताना आम्ही एका शाळेपासून ती सुरुवात केली. एक गरीब मुलांची शाळा होती. तिथे आम्ही त्यांना हायजीन प्रोग्राम म्हणजे आरोग्य तुम्ही कसं चांगलं ठेवू शकता बरोबर. हे शिकवायला गेलो. आणि तिथे ते काम करत असताना बाकी अजून काही संस्था आल्या आणि त्यांच्याशी आम्ही जुडलो गेलो. हे कार्य असंच पुढे हळूहळू चालत राहिलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष म्हणा किंवा त्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतो. नुसतंच ब्युटी ग्रूमिंग मी म्हणलं तसं की तुम्ही ओव्हरऑल कसं दिसलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याबद्दलचं महत्व आम्ही त्यांना शिकवतो. आणि हे करत असतानाच अगदी खूप सेन्सिटिव्ह विषय आहे हा, पण ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना कॅन्सर पेशंट्स ज्यांना ऑलरेडी त्या आजारामुळे त्यांचं शरीर थकलेलं असतं आणि मानसिक खच्चीकरण पण झालेलं असतं. ट्रीटमेंटमधनं ते क्युअर पण होतात, पण त्यावेळेला केस जातात. पुन्हा तिथे आपला आत्मविश्वास थोडासा अजून डाऊन होतो. एकतर आजारपणामुळे खचलेला असतो, पुन्हा अजून ह्या कारणाने खचतो. तर त्यांच्यासाठी हे मगाशी मी जे म्हटलं की विग्स हे आम्ही खूपच चांगल्या पद्धतीने पुरवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला भरपूर संस्थांची मदत होते आणि आम्ही त्यांच्याशी अगदी खूपच चांगल्या पद्धतीने जोडले गेलेलो आहोत. आणि हे सर्व करत असताना नुसतंच तेवढंच नाही की मी म्हणलं तसं की कुणाला लांब केस हवे आहेत, कुणाला छोटे केस करायचे आहेत, तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तिथे केसच नाही आहेत म्हटल्यावरती त्यांना ज्या काही गोष्टी इच्छा मनात नसते ती अर्धवट राहिली जाते, ती पूर्ण करण्यासाठी तो एक प्रयत्न आहे. हे सर्व करत असतानाच आम्ही रेड लाईट एरियातल्या बायकांसाठी ब्युटी ग्रूमिंगचे क्लासेस कंडक्ट केले होते आणि नागरवस्ती संस्थेतर्फे आपण ते काम केलं होतं आणि अजूनही ते क्लासेस पुढे आपण फ्युचरमध्ये चालू ठेवणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याच्यातल्या काही बायकांनी त्यांचे स्वतःचे पार्लर्स चालू केलेले आहेत आणि हे खूप मोठं समाधान आहे. नक्कीच नक्कीच खूप मोठं सामाजिक कार्य देखील तुम्ही व्यावसायिक जोडून करतायत आणि खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने करतायत. मात्र ब्युटी क्षेत्रामध्ये जे लोक येण्याची इच्छा व्यक्त करतायत किंवा ज्यांना आवड आहे या क्षेत्राची, त्या मुलांना किंवा मुलींना काय सल्ला द्याल? ब्युटी हे क्षेत्र तुम्ही निवडताना किंवा मी म्हणेन कुठलंही क्षेत्र निवडताना तुम्हाला खरोखर त्याची मनापासून आवड पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये खूप छान काम करू शकतो. आणि ते शिकत असताना आणि जर ह्या क्षेत्राबद्दल जर आपण ठरवलं बोलायचं तर नुसतंच हेअर शिकलीये, स्किन शिकलीये, बाकी सर्व ट्रीटमेंट शिकलीये म्हणजे तुम्ही सर्व केला असा अर्थ होत नाही त्याचा. तर तुम्ही कुठल्या तरी कॅटेगराईज जेव्हा तुम्ही काही शिकायला जाता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एकात तरी स्पेशलायझेशन केलं पाहिजे, एखादी विशिष्ट गोष्ट केली पाहिजे की ज्याच्यातलं तुम्हाला पूर्ण ज्ञान असेल. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर मला स्वतःला मेकअप करायला खूप आवडतो, कारण एखादा चेहरा हा असा दिसतोय आणि मला त्याला बदलून असं करायचंय, तर ह्याचा अभ्यास मी आधी केलेला असतो की मला ह्या चेहऱ्याला इथे ह्या पद्धतीने तयार करायचंय. मग ते करत असताना एक आधी बिफोरचा फोटो घेऊन ठेवला आणि काम झाल्यानंतरचा एक फोटो घेतला, तर आपल्यालाही समजतंय की मी हे अशा पद्धतीचं काम इथे केलंय. तर तसंच तुम्ही जे कोणी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितं त्यांनी पण आपला एक स्पेशल टॉपिक ठरवायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती त्यांनी काम करायला पाहिजे. नक्कीच. जसं तुम्ही स्पा मध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे आणि खरंच खूप 15,000पेक्षाही जास्त मेकअप तुम्ही केलेले आहेत. खरोखर म्हणजे खरं वाखाणण्याजोगं आहे तुमचं एकूणच कार्य. आणि एक शेवटचा प्रश्न असा मला विचारायचं वाटतं, लीज ब्युटी सेंटर आणि स्पा हे एकूणच इन्स्टिट्यूट बद्दल तुम्ही आता सगळी माहिती तर सांगितलीत, मात्र ह्याचं श्रेय जे आहे ते तुम्ही कोणाला द्याल? ह्या सर्वाचं श्रेय मी निश्चितच माझ्या घरच्यांना पहिले देईन. आणि मला माझ्या आईबाबांनी कायम सांगितलेलं होतं की तुला जे पाहिजे ते तू कर, कारण त्यांना तेवढा विश्वास होता. लग्नानंतर हेच माझ्या घरी माझ्या सासऱ्यांनी, सासूबाईंनी आणि माझ्या घरच्यांनी केलं की तुला जे हवं ते तू कर. त्यामुळे एक खूप मोकळीक मिळाली आणि स्वतःला जे करून दाखवायचंय त्याच्यासाठी अजून पुढे जाण्यासाठी मला एक उत्साह निर्माण झाला. त्याचबरोबर आमचे सर्व क्लायंट्स ज्यांनी लीजवरती आतापर्यंत मनसोक्त प्रेम केलंय, विश्वास ठेवलाय, लीजचे सर्व स्टाफ आणि इतर सहकारी आणि मित्रमैत्रिणी यांनाही मला याचं श्रेय खूप द्यावंसं वाटतं. नक्कीच. खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आणि खरंच आता ग्रूमिंगची फार आवश्यकता आहे, कारण की आजकालचं स्पर्धात्मक युग बघता स्वतःचा आपला वेगळा असा ठसा उमटवण्यासाठी ग्रूमिंग करणं फार महत्त्वाचं आहे. मला एक गोष्ट फक्त सांगावीशी वाटते की जेव्हा आपण व्यावसायिक बायका किंवा ज्या कोणी व्यवसाय क्षेत्रामध्ये आहेत, नोकरी क्षेत्रामध्ये आहेत, गृहिणी आहेत, याच्याच बरोबर जे कोणी विद्यार्थिनी कॉलेजमधनं बाहेर पडतायत, पास आउट होत आहेत, त्यांनीही या क्षेत्राकडे खूप
करिअर म्हणून बघितलं बघितलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप नक्कीच. जास्त आहे. नीना मॅडम, आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी धन्यवाद. पण जी24 तासची मनापासून आभारी आहे. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा जी24 तास, एक पाऊल पुढे.